विद्यार्थ्यांनो, आपण कालच्या द लिव्हिंग वर्ल्ड मायक्रोबच्या चॅप्टरमध्ये आपण काल रॉबर्ट विटाकरचे 5 किंगडमचा चार्ट अभ्यासला होता. त्याच्यानंतर किंगडम 1, किंगडम 2, किंगडम 3 याची ॲक्टिव्हिटी आणि कॅरेक्टरिस्टिक अभ्यासले होते. तर आज आपल्याला बघायचे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता कालचा जो चार्ट होता तो रॉबर्ट विटाकर या इकॉलॉजिस्ट तज्ञाने तो तयार केला होता किंवा डिव्हिजन केलं होतं. तर आज आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स among the living organism, microorganism are largest number, hence they are classified as follows. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे सूक्ष्मजीव आहे त्यांची एकदम मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याची विभागणी कशा प्रकारे केलेली, फक्त ऑर्गॅनिझमची, फक्त क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमचा हा चार्ट आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव, त्याच्यानंतर प्रोकार्योटेस अँड युकार्योटेस म्हणजे आधी केंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी, त्याच्यानंतर येतं बॅक्टेरिया. रॉबर्ट विटाकरच्या चार्टमध्ये बॅक्टेरिया नाही आहे, दुसरं आहे. तर इथं प्रोकार्योटेसमध्ये बॅक्टेरिया येतं, त्याच्यानंतर युकार्योटेसमध्ये प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गे. अल्गे म्हणजे शैवाल टाईप असतं ना ते. आता ह्यांची इथं तुम्हाला साईज पण दिलेली विथ रेफरन्स टू साईज मायक्रोब्स. रिमेंबर म्हणजे हे लक्षात ठेवा की 1 मीटर बरोबर 10⁻⁶ म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर म्हणजे UM लिहिलेलं जातं. आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ म्हणजे नॅनोमीटर. तर तिथं NM असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात. नॅनोमीटर म्हणजे NM आणि मायक्रोमीटर म्हणजे UM. ह्याप्रमाणे त्यांची साईज लिहिलेली जाते. म्हणजे त्यांची साईज खूप लहान असते, डोळ्याला न दिसण्या इतकी असते, म्हणजे तेवढा लहान तो मायक्रोब्स असतो. तर बघा, त्याच्या खाली सगळ्यात आधी आपण अभ्यासणार आहोत बॅक्टेरिया. हे तुम्हाला इथं चित्र दिसत आहेत बॅक्टेरियाचे. सगळ्यात आता बॅक्टेरियाची पूर्ण आपण माहिती घेऊ. बॅक्टेरिया म्हणजे एक प्रकारचा जीवाणू असतो. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. तर ह्याची साईज असते 1 UM टू 10 UM म्हणजे मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर पर्यंत याची साईज असते. म्हणजे त्याची वाढ द्यायची जी साईज असते, दिसण्याची साईज असते ती तेवढी असते. युनिसेल्युलर इंडिपेंडेंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. आता हे जे बॅक्टेरिया असतात युनिसेल्युलर म्हणजे एक पिशे असतात आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वतःवर अवलंबून असतात. हे पॅरासिटिक ऑर्गॅनिझम असतात. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. टुगेदर म्हणजे हे काय करतात, एकत्र येऊन राहतात. म्हणजे असंख्य प्रमाणामध्ये हे बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया हा एका ह्याच्यात आढळत नसतो. बॅक्टेरिया हा भरपूर प्रमाणात असतो आणि ते कॉलनी टाईप म्हणजे एकदम शेजारी एकदम असंख्य बॅक्टेरिया तुम्हाला तिथं दिसतात. जर तुम्हाला बॅक्टेरिया पाहिजे असतील तर ते कशात बघायचे ते पण आपण बघणार आहोत. बॅक्टेरियल सेल्स, सेकंड नंबर बघा. बॅक्टेरियल सेल्स इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. म्हणजे बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये प्रोकॅरियोटिक सेल वॉल असते. प्रोकॅरियोटिक म्हणजे आधी केंद्रिकी सेल वॉल असते आणि डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लिय आणि ऑर्गनेल सेल हे नसते, अब्सेंट असते म्हणजे त्याच्यामध्ये नसते बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन्स म्हणजे त्यांची जो उत्पादन आहे तो सिंपल मेथडमध्ये त्याचं उत्पादन करतो आणि झपाट्याने हे जो बॅक्टेरिया म्हणजे खूप झपाट्याने या बॅक्टेरियाची वाढ होत असते आणि असंख्य बॅक्टेरिया तयार होत असतात. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो vigorously and can double their number in 20 minutes. म्हणजे बघा किती फास्ट उत्पादन होतं याचं किंवा ह्याचं ग्रोथ जी पॉवर आहे ती कशी आहे, विग्रोसली कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे जर 5 बॅक्टेरिया असतील तर 20 मिनिटांमध्ये 10 बॅक्टेरिया होतात आणि 10 बॅक्टेरिया असतील तर 20 मिनिटाच्या आत 20 बॅक्टेरिया तयार होतात. आता हे तुम्हाला शेजारी तर बॅक्टेरिया दिलेले आहेत. समजा ह्या चित्रामध्ये राऊंड केलेला आहे तिथं बघा. कॉकस आहे, कोकोबेसिलेस आहे, बिसिलेस आहे, विब्रिओ आहे, स्प्रिलियम आहे. याचे शेप पण दिलेले. हा जो विब्रिओ आहे हा कोमा शेप सारखा दिसतो. बॅसिलियस हा दंडगोलासारखा असतो. कोकोबेसिलेस सेम तसाच असतो आणि कोकस बॅक्टेरिया जो आहे तो एकदम गोल चेंडू सारखा असतो.
स्प्रिलियम म्हणजे सापाच्या आकारासारखा जो आहे, स्प्रिंग टाईप त्याचा आकार आहे, स्प्रिलियम म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे, स्प्रिंगासारखा त्याचा आकार आहे. अलग लक्षात, त्याच्यामुळे तो तुम्हाला त्या टाईप दिसेल. म्हणजे बॅक्टेरिया हे वेगवेगळ्या शेपमध्ये असतात एवढं लक्षात असू द्या. बॅक्टेरिया एका शेपमध्ये नसतो, मग तो गोल आकारात असतो, दंडगोल आकारात असतो, विब्रिओ म्हणजे कॉमा शेपमध्ये असतो, आणि स्प्रिलियम हे स्प्रिंग टाईप झिगझॅग पद्धतीसारखा तुम्हाला दिसू शकतो किंवा दिसतो. त्याच्यानंतर आहे प्रोटोझोआ. आता हे प्रोटोझोआ ह्याची साईज काय असते बघू आपण. अप्रॉक्सिमेटली 200 UM म्हणजे मायक्रोमीटर, म्हणजे त्याची 200 मायक्रोमीटर पर्यंत ह्याची साईज असते. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. आता प्रोटोझोन्स जो बॅक्टेरिया आहे किंवा प्रोटोझोन्स जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो फाउंड इन सॉइल म्हणजे मातीमध्ये आढळतो, स्वच्छ पाण्यात पण आढळतो आणि समुद्राच्या पाण्यात पण आढळतो. सम आर फाउंड इन द बॉडी म्हणजे काही जणांच्या ह्या शरीरामध्ये सुद्धा हा प्रोटोझोन्स ऑर्गॅनिझम आढळतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काही अशक्तपणा येतो किंवा डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात, त्याच्यामध्ये हा प्रोटोझोन सुद्धा सापडला जातो. काही जणांच्या बॉडीमध्ये हे आढळतं. These are unicellular organism with eukaryotic cells. तिसरा आहे युनिसेल्युलर म्हणजे आता तुम्हाला परत सांगत नाहीये. युनिसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी म्हणून आपण त्याला म्हणतो, दृश्य केंद्रकी हा ऑर्गॅनस असतो. तिसरा आहे there is great variation in cell structures, organs of locomotion and modes of nutrition among protozoans. आता हे लोकोमोशन म्हणजे काय, म्हणजे त्याची जी हालचाल असते लोकोमोशन, there is great variation of cell structures, organs of locomotion and modes of nutrition among प्रोटोझोन्स. ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर म्हणजे त्याची जी रचना आहे, त्याच्या पेशीची जी रचना आहे ती खूप वेगळी, व्हेरिएशन एकदम वेगवेगळे प्रकारचे असते. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोन. जिथं त्यांना न्यूट्रिशन भेटतं ते तिथं त्याची हालचाल करायला सुरुवात करतात किंवा वाढायला सुरुवात करतात. दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. सिंपल सेल डिव्हिजन हे जे ऑर्गॅनिझम्स असतात हे एकदम साधारण पद्धतीने ह्यांची काय होते, वाढ होते. म्हणजे 1/2 2/2 एकदम साध्या पद्धतीने ह्याची वाढ होते. म्हणजे रिप्रोड्यूस म्हणजे 1/2 2/3 असं त्याला रिप्रोड्यूस म्हणतो आपण. ह्या पद्धतीने ह्या सेल ऑर्गॅनिझमची काय होते, वाढ होते. मग असे कोणते ह्याच्यामध्ये प्रोटोझोआमध्ये मोडतात ऑर्गॅनिझम, तर बघा, पहिला आहे अमिबा, दुसरा आहे पॅरानोशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. म्हणजे हे जे 2 ऑर्गॅनिझम आहे अमिबा आणि पॅरानोशियम हे तुम्हाला घाण पाण्यामध्ये तुम्हाला सापडू शकतात. अँटोमोबिया आणि हिस्टोलिटिका. कॉजेस ऑफ एम्बोसिस. अमोबेसिस म्हणजे एक प्रकारचा हा आजार आहे, तो कारण बनतो की हा आजार ह्या 2 ऑर्गॅनिझममुळं झालाय. मी जसं म्हणलं आता पाठीमागं की काही जणांच्या बॉडीमध्ये सुद्धा हा प्रोटोझोन्स आढळतो. कॉजेस म्हणजे त्याचं कारण आहे हे आजार होण्यासाठी अमोबेसिस. दुसरा आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स. कॉजेस ऑफ मलेरिया. ज्याला मलेरिया, आता जर डॉक्टर म्हणला तुमची तुम्हाला ताप वगैरे आलाय, सगळं थंडी वाजून येते, सर्दी होते, जर डॉक्टरला वाटलं की याला मलेरिया बहुतेक झाला आहे तर ह्याची ब्लड टेस्ट केली जाते. जर त्या ब्लड टेस्टमध्ये जो ब्लड चेक करतो त्या माणसाला जर हा प्लाझ्मोडियम विवॅक्स सापडला तर समजायचं तुम्हाला मलेरिया झालेला आहे. तो लगेच रिपोर्ट देतो कॉजेस ऑफ मलेरिया. त्याच्यानंतर आहे युग्लेना म्हणजे हा ऑटोट्रॉफिक आहे म्हणजे स्वयंपोषी आहे. तिसरा आहे फंगी. ह्याची साईज बघा, फंगी 10 UM to 100 UM म्हणजे मायक्रोमीटर. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. म्हणजे प्राण्यांच्या आणि
झाडांच्या झाडं जे आपण कट करून टाकतो किंवा फांद्या कट करून टाकतो, तिथं खूप दिवस ठेवतो. मग हे प्राणी काही रस्त्यावर मरतात, कुठं मरतात. मग हे फंगी जे आहे त्या प्राण्यांच्या डेड बॉडीवर किंवा झाडांच्या डेड बॉडीवर हे आपल्याला सापडू शकतात. जर तुम्ही एखाद्या झाडाची फांदी बरेच दिवस झाले किंवा पान बरेच दिवस झाला आपण तोडून ठेवलेले, ती जर तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली जर धरलं तर तुम्हाला हा फंगी आढळेल. These are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eyes. म्हणजे तुम्ही साध्या डोळ्यांनी त्याला बघू शकत नाही, कारण ह्या युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय मध्ये हे मोडतात, त्याच्यामुळे आपल्याला हे साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. अदर आर विसिबल विथ नेक्ड आय, म्हणजे सहजरित्या तुम्ही त्याला पाहू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे सॅप्रोट्रॉफिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे जिथं जिथं त्यांचं जे अन्न आहे ते काय करतात, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे डेड बॉडी, प्लांट किंवा प्राण्यांचे मृत शरीर असते, तिथे हे वाढायला सुरुवात करतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड एसेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. एक्झाम्पल बेकर सीड्स म्हणजे कॅन्डिडा आणि मशरूम, हे जे दोन प्रकार येतात हे फंगीमध्ये मोडतात. म्हणजे एक तर कॅन्डिडा सारखं तुम्हाला तो फंगी दिसेल किंवा मशरूम टाईप, मशरूम जसा आकार असतो सेम तसं तुम्हाला ही फंगी सापडेल. दुसरं आहे आल्गी म्हणजे शेवाळ. त्याची साईज असते 10 UM म्हणजे काय, मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर पर्यंत ह्याची साईज असते. पहिलं दे आर ॲक्वाटिक, दुसरा आहे युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स, तिसरा आहे फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. फोटोसिंथेसिस म्हणजे ह्याची जी प्रकाश संश्लेषणची जी क्रिया असते ती कॅरिड ऑन विथ द हेल्प क्लोरोप्लास्ट, म्हणजे क्लोरोप्लास्टच्या साहाय्याने ती त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया हे आल्गे करत असतं. एक्झाम्पल त्याच्यामध्ये कोणते येतात तर क्लोरेला आणि क्लायमोडोमोनस हा जो आल्गे प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे तो याच्यामध्ये क्लोरेला आणि क्लायमोडोमोनस ह्याच्यामध्ये मोडला जातो. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ आल्गे आर युनिसेल्युलर, मोस्ट ऑफ द आर मल्टीसेल्युलर अँड विसिबल विथ द नेक्ड आय. हे सुद्धा ऑर्गॅनिझम तुम्ही साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही. हे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. काही प्रमाणात तुम्हाला हे म्हणजे अनेक पेशीमध्ये तुम्हाला हे सुद्धा आढळू शकतं. मल्टीसेल्युलर अँड विसिबल विथ नेक्ड आयज. पाचवा आहे व्हायरसेस. व्हायरसेस बघा, आता व्हायरसेस म्हणले की तुम्हाला आणखीन एक नवा व्हायरस आलाय सध्याच्या ह्याच्यामध्ये, या 2020 मध्ये तुम्हाला कोरोना व्हायरस हा सुद्धा एकदा. जो कोरोना व्हायरस तर तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल, 3D पिक्चर कसा आहे तो कोरोना व्हायरस गोल आहे, त्या शेजारी गोल त्याला दांड्या लावलेले आहेत. 3D पिक्चरमध्ये तुम्हाला टीव्हीमध्ये न्यूज चॅनलवाल्यांनी बरंच दाखवले की व्हायरस अशा प्रकारचा दिसतो. आलं लक्षात. मग आता हे वेगवेगळे व्हायरसेस आहेत ते बघू आपण कसे. Generally, viruses are not considered as living organism, or they are said to be organism at the age of living and non-living. They are studied under microbiology. हे जे व्हायरसेस आहेत हे त्यांची काय एज ऑफ लिव्हिंग नॉन लिव्हिंग म्हणजे सजीवमध्ये पण आढळतात आणि निर्जीव वस्तूवर पण हे व्हायरसेस आढळतात. निर्जीव वस्तूवर पण आढळतात. जसं तुम्ही आता कोरोना व्हायरस ऐकलं की जमिनीवर सुद्धा तो कितीतरी तास जिवंत राहू शकतो. एखाद्या निर्जीव वस्तूवर जर तो व्हायरस असला किंवा आढळला तर तो तिथं पण जवळजवळ 48 तासापर्यंत सजीव राहू शकतो, ॲक्टिव्ह राहू शकतो. तसंच व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट. एक्झाम्पल दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. दुसरं आहे दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडन्स पार्टिकल्स. म्हणजे हे इंडिपेंडन्स स्वतःची वाढ करायला सुरुवात होतं. म्हणजे दे आर फाउंड इन द फ्रॉम इंडिपेंडेंट पार्टिकल्स. म्हणजे हे जे घटक असतात, हे जे व्हायरसेस असतात हे इंडिपेंडेंट असतात. व्हायरस इज लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNAचा लॉंग फॉर्म दिलेला आहे तुम्हाला, डॉक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे त्याचं DNA और RNA म्हणजे रिबोन्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. ह्यांच्या शरीर रचना असते, ह्याला एक प्रकारची प्रोटीन कोट असते. म्हणजे त्याला आपण म्हणतो ना कवर कोटिंग वगैरे जे असतं त्याचं जे शरीराच्या बाहेरचं जे आवरण असतं त्याला प्रोटीन कोटनी त्याला
आच्छादलेलं असते. तिसरा आहे व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. हे जे व्हायरसेस असतात जर शरीरामध्ये किंवा लिव्हिंग थिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंगमध्ये जर वाढायला सुरुवात केली तर हे काय करतात, दुसऱ्या व्हायरसला पण इन्फेक्ट करायला सुरुवात करतात. जसं आपला कोरोना व्हायरस आपल्या शरीरामध्ये तांबड्या पेशी किंवा पांढऱ्या पेशीला आघात करतो, त्यांना पण इन्फेक्ट करतो, आपल्या इम्युनिटी पॉवरला इन्फेक्ट करतो. त्या टाईप अगदी हे व्हायरसेस काय करतात, दुसऱ्या पेशींना काय करतात, घातक ठरतात. व्हायरसेस कॉज मेनी डिजीजेस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. हे जे अशा प्रकारचे व्हायरसेस आहेत ते एकटा आजाराला कारणीभूत पडतात आणि प्राण्यांवर पण आजारी पडतात, प्राण्यांवर पण ह्याचा प्रभाव असतो आणि झाडांवर पण ह्याचा प्रभाव असतो. म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे आजार होतात ते वेगवेगळ्या व्हायरसमुळं होत असतात, एवढं लक्षात राहू दे. आता पेज नंबर 5 वर, पेज नंबर जो पुढचा आहे पेज नंबर 4 झाला आपलं. पेज नंबर 5 वर आपल्याला इथे क्वेश्चन दिलेले आहेत, एक्सरसाइज दिलेली आहे. तुम्ही काय करायचंय, हा क्वेश्चन जेवढा आहे एक्सरसाइज तो तुम्ही मला एका वहीवर लिहून त्याचे आन्सर लिहून मला व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे. जर त्याच्यामध्ये काही चूक येते किंवा काही मला असं आढळते की हे त्याचं उत्तर नसलं पाहिजे, अशा रायटिंगमध्ये असलं पाहिजे, तर तुम्हाला मी स्टडी मटेरियलमध्ये, आपल्या जो ॲप आहे ट्युशनचा ॲप आहे त्याच्या स्टडी मटेरियलमध्ये मी तुम्हाला याची पूर्ण एक्सरसाइज सोडून ते तुम्हाला फक्त पाठ करण्यासाठी देईल. तेवढं तुम्ही पाठांतर करा. एकदा हा चॅप्टर आता आज आपला संपलेला आहे आणि पूर्ण हा चॅप्टर एकदा मन लावून एकदा वाचून घ्यायचा, म्हणजे पूर्ण तुमच्या हा चॅप्टर लक्षात बसेल. पुढचा व्हिडिओ आपण नंतर लवकरच तयार करू.